आज मी तुम्हाला राजूष यज्ञाचा भाग सांगणार आहे. काल सांगितलेला केलेला भाग आहे ते सांगणार आहे. द्रुपदी असणारी सती पूर्णा यांना जीव भोजन घालायची. कृष्ण भगवंतांनी काय करायचं, पितांबर आपल्या कमरेला खोवाचा आणि पात्र उचलायचे. त्यावेळेस ऋषीची असणारी एक पंगत बसायची. पुन्हा काय करायची, ब्राह्मणाची पंगत वेगळी राहायची, राजे लोकांची वेगळी राहायची आणि पुन्हा सगळ्या माणसांची वेगळी राहायची, स्त्रियांची वेगळी राहायची. अशा प्रकारे दररोज तिथं भोजन व्हायचं. 1 वर्ष असणारा तिथं यज्ञ चालला. आणि मग काय झालं, यज्ञ करत असताना भीम असणारे भीमसेन काय करू लागले, तर ब्राह्मणाला त्या ठिकाणी एवढं खवा पात्रात वाढलेलं नसतं तर तुमच्या चिंडीला बांधता नसता, तुमच्या उपरण्यामध्ये बांधून देता, असं करू लागल्यावर ब्राह्मणाला जेवण्यासाठी बसले की ब्राह्मणाला कोडं पुरलेलं, आपण किती खावं, किती भोजन करावं, काय नाही, उरलं तर भीमा येऊन रागावते. अशा प्रकारे होऊ लागलं. आणि ब्राह्मण मग त्या ठिकाणी काय करू लागले, उपासमार करू लागले. आणि ब्राह्मणाची प्रकृती ठीक राहीना गेली. ही कृष्ण भगवंताला जगजीवन असणारा हा परमेश्वर, सगळ्याच्या हृदयामध्ये विराज करणारा, आणि ह्याला समजलं आणि त्यांनी सांगितलं आता काय करावं. गर्व चाललेला आहे भीमाला, आपण किती पंक्ती उठू लागला, आपल्यात किती लोक जीव लागलेत असं वाटू लागले, आता काय करावं. मग त्यावेळेस सांगितलं, सर्व असणारे ऋषी बोलवलेले होते. आणि ऋषी आल्यानंतर एक ऋषी आलेला नव्हता. मग त्या ऋषीला बोलवण्यासाठी भीमसेनला पाठवलं. मग भीमसेन जाते वेळेस भीमाला गर्व चाललेला होता की मी एवढं, आम्ही महान आहोत, एवढा मोठा यज्ञ आम्ही करू लागला, आमच्या एवढं कुणीच नाही. ब्राह्मणाची उपासमार होऊ लागली ही त्यांच्या लक्षात येणं गेलं. आणि कृष्ण भगवंताने सांगितलं, जावा म्हणले, सूप नावाचा ऋषी आहे आणि तो आलेलाच नाही म्हणले, त्यांना काय करा, बोलवून घेऊन या. मग त्यावेळेस सांगितलं की तुम्ही आदरानं गेल्याशिवाय ते येऊ शकत नाहीत, दुसऱ्या कोणाच्याच बोलवण्यावर येणार नाहीत. पण भीमसेनाला आज्ञा दिली आणि भीम जाऊ लागले. रस्त्यामध्ये भीम जात असताना हनुमंतरायानं काय केलं, ह्यांचा गर्व हरण केल्याशिवाय पर्याय नाही. कृष्ण भगवंतांनी सांगितलं, हनुमंतरायाला सूचना केली. आणि मग हनुमंतराया काय केले, तर म्हाताऱ्याचं रूप धारण केले आणि येऊन रस्त्यावर बसले. आणि भीमाला सांगितलं की माझं ही रस्त्यामध्ये बसलायस, म्हातारा झालायस, उठ इथून, मला जायचं आहे ऋषीला बोलवण्यासाठी, आमंत्रण देण्यासाठी, आणि तुम्ही इथं बसलाय, असं अवहेलना केली वाढणे रे म्हणून. त्यावेळेस हनुमंतराय म्हणते, काय करू, मी खूप म्हातारा झालेला हो, आणि म्हातारा झाल्यामुळं माझी ही शिफ्टी मला जड झाली आहे, म्हणून मी बसलो रस्त्यामध्ये तुमच्या, पण मला हे उचलत नाही आणि मला मी म्हातारा झाल्यामुळं इथून उठता येत नाही. मग सांगितलं की तुमच्याच गतीनं काय करा, माझी शिफ्टी सरकावा आणि तुम्ही कुठं चाललात तिथं जावा. मग काय केलं, सहस्र ऋषी ह्याचं बळ होतं, हत्तीचं बळ ह्याला भीमाला, इतकी ताकद होती शरीरामध्ये. आणि मग गदा लावला, हातानं उचलायचं तर कसलं घाण शिपूट आहे वाढणेराचं, आणि ह्याला मी हात लावू का, मी एक राजा आहे. पण आपल्या गदीनं ढुकलू लागले, काही केल्यानं शिपूट हालायला तयार नाही. काय करावं म्हणले आता. मग त्रास जायचं आपल्याला ऋषीला बोलवण्यासाठी, आमंत्रण देण्यासाठी जायचं, इथं तर खूप वेळ व्हायला आहे, ही शिपूट तर आपल्याला हालना गेले, आता काय करावं म्हणले. आणि मग शेवटी मनामध्ये आलं की देवा, म्हणजे तुम्ही कोण आहोत, माझी सत्व परीक्षा पाहू लागलात तुम्ही त्या ठिकाणी, आणि मला ही शिपूट कसं काय हालना गेले, मी बळ लावलं, माझं शस्त्र असणाऱ्या हत्तीचं बळ लावलं, तरी पण मला ही शिपूट हालत नाही. आणि त्यावेळेस मग हनुमंतरायानं काय केलं, तर भीमाला दर्शन दिलं आणि पटमन उडी मारली आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. आणि मग आपलं रूप त्या ठिकाणी दाखवलं आणि सांगितलं की कधीही असणारं भाव विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भाव तर पाहिजे, भक्ती तर पाहिजे, आणि शक्ती तर माणसापाशी असते, व्यक्ती तर असते, पण ते बोलून दाखवू नका म्हणून सांगितल्यानंतर मग तिथं गर्व हरण झाला भीमाचा. आणि मग भीमाला आश्चर्य, आपल्या शक्तीचा आपण उपयोग करू लागलो होतो यज्ञामध्ये, ही चूक झाली आपली या ठिकाणी, म्हणून शरण आले हनुमंतरायाला. आणि मग पुढे रस्ता कर्म करत सुप मुनीच्या आश्रमामध्ये गेले. एवढं त्या ठिकाणी गेल्यानंतर इतका वास येऊ लागला, इतका वास येऊ लागला, भीमाला ती वास सहन व्हायना गेला. तर वास कशाचा येत असेल, बघते तर ती ऋषी, आणि तो सगळं सुवर्णकांती, सगळं शरीर सोन्याचं ऋषींचं, आणि इतके फुलझाडे की सगळ्या फुलांचा बी सुवास सुटलाय तिथं, आणि फळं आहेत एवढे मोठे, असं अभय, इतकं अरण्य छान आहे. या वनामध्ये ऋषीचा आश्रम आहे, इतकं सुंदर भव्य ठिकाण आहे, आणि त्या ऋषीचा घाण वास
की घाण वास कसा येत असेल ही काहीच लक्षात येईना भीमाच्या. आणि त्यांनी मग आज्ञा केली, ऋषीला नमस्कार घातला, साष्टांग लोट घातला आणि सांगितलं आम्ही राजयज्ञ करत आहोत आणि सर्व पृथ्वीवरचे ऋषी आलेले आहेत आमच्याकडं आणि तुम्ही एक आलेला आहोत, म्हणून तुम्ही काय करा तर आमच्यात आमंत्रण घेऊन आलेला आहोत, तुम्ही यज्ञाचा भाग घेण्यासाठी तुम्ही यावं. त्यावेळेस ऋषी सांगितला, भीमा मी तुमच्या यज्ञाचा भाग घेण्यासाठी येऊ शकत ना, माझे तुम्हाला आशीर्वाद असतील, पण तुम्ही एकच कार्य करा, तर तुमच्या अंगकांती एवढी सोन्याची आहे, तोंड असणारं तुमचं हे शुक्राचं का आहे. त्या ठिकाणी वराह विचारलं आणि वास दुर्गंधी काय येत आहे. त्यावेळेस सुप ऋषी म्हणते, भीमा मी काय करत होतो, एक काळी राजा होतो, मी दान धर्म सर्व केलो, पण मी ब्राह्मणाची अवहेलना केलो. ब्राह्मणाची अवहेलना केल्याचं ब्राह्मणाला कधी अन्न दिलं नाही, ब्राह्मणाची उपासमार करायची आणि मग यज्ञ केलो, पण ब्राह्मणाला तिथं सत्कार दिला नाही, पोटभर अन्न घातलेलं नाही आणि त्याच्यामुळं माझं शरीर असणारं ही सोन्याचं झाले त्या पुण्यामुळं आणि हे माझं डुकराचं तोंड झाले, म्हणून माझी दुर्गंधी येते आहे आणि ह्या दुर्गंधीमुळं मी हे आश्रम सोडून कुठेही जाऊ शकत नाही, म्हणूनसाठी मी काही तुम्हाला येऊ शकत नाही. आणि मग मी मला कळालं की आपली कुठं चूक आहे. आपण 1 वर्ष झालं आपण ब्राह्मण भोजन करू लागला, एवढ्याला द्रुपदी वाढायची जेवायला, पण तिनं कधीही कंटाळलेली नाही. आणि मी एवढं ब्राह्मणाची पंगत वाढताव तर ब्राह्मणाची अवहेलना करता आणि ब्राह्मणाची अवहेलना करणं चुकीचं नाही. विष्णू परमात्माच्या जवळचेही ब्राह्मण देवता आहे, ते भूदेव म्हणून त्यांना मान दिलेला आहे, म्हणून कधीही कसाही ब्राह्मण असो, गरीब असो, श्रीमंत असो, पण त्याची कधी अवहेलना करायचा, त्याला परमपूज्य म्हणून त्याची पूजा करा, त्याला होईल ती दक्षिणा द्या, फूल अर्पण करा आणि देव म्हणूनच दर्शन घ्या. याच्या पुढची कथा मी उद्या सांगणार.